मी तर कधी विचार पण केला नव्हता की मला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी होईल म्हणून. तर चला मग माझ्यासोबत तुम्हाला पण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवते. तर सगळ्यात पहिले हे आहेत सोमनाथ, नंतर हे आहेत मल्लिकार्जुन, 3 नंबरला आहेत महाकालेश्वर, नंतर हे आहेत ओंकारेश्वर, हे आहेत केदारनाथ, नंतर हे आहेत भीमाशंकर आणि नंतर हे आहेत गणपती बाप्पा. हे बघा केवढे छान बसवलेले आहेत गणपती बाप्पा आणि एवढे प्रसन्न प्रसन्न वाटतायत ना, त्यांच्याकडे बघून खूप भारी वाटतंय. इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर हे आहेत काशी विश्वनाथ, नंतर हे आहेत त्र्यंबकेश्वर, नंतर हे आहेत वैद्यनाथ आणि हे आहेत नंतर नागेश्वर आणि हे आहेत शेवटचे रामेश्वर. तर सॉरी हे पण आहेत, हे आहेत ग्रहणेश्वर. तर हे सगळं झालं आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि असे गणपती बाप्पा बसवले होते. इथे पाण्याचा टब पण ठेवला होता देणी वगैरे आपल्याला टाकण्यासाठी. आणि बघा गणपती बाप्पा लांबून सुद्धा केवढे प्रसन्न दिसायला लागलेत. नंतर बाहेर पण ह्याने डेकोरेशन एकदम छान केलेलं होतं. जे कोणी येईल नाही तर खरंच एकदम भारी वाटणार आहे. फोटो वगैरे काढले आम्ही तिथं. बाहेर पण अशी महादेवाची मूर्ती ठेवली होती, अशी महादेवाची पिंड ठेवली होती, नंदी ठेवला होता आणि नंतर आम्ही बघितले प्लास्टिकचे गणपती. बघ 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 कशापासून बनवले तर सूप, बादली, ड्रम प्लास्टिक पासून बनवलाय बघ. तर फायनली आम्ही आता बाहेर जाऊन आलेलो आहोत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. आणि तीन तर असले भारी भारी केलं ना बापरे. आम्ही आमच्या जवळचे जेवढे काही गणपती होते ना, म्हणजे जास्त पण नाही, फक्त 2-3च बघितले, ते गणपती बघून आलो. आणि एका ठिकाणी तर पूर्ण 12च्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालेलं आहे. असे तिथं म्हणजे पूर्ण बनवलेले आहे, पूर्ण 12चे 12 ज्योतिर्लिंग बनवलेले आहेत आणि गणपती पण खरंच भारी बनवले. तुम्ही ते व्हिडिओ मध्ये तर आता बघितलंच असेल. तर चला. आणि ही पोरगी तिथं मी फोटो काढायले उतरवायले, तिला फोटो काढायचा आहे म्हणून तिला उतरवायले खाली. पोरगी काय उतरता होतं ना, घाबरायला लागली, भेयला लागली, एवढंच आहे. तिथं मी जिथं ढोल वाजायला होती ना तिथं पण उतरवायले खाली, तरी उतरणं पोरगी. नुसती भेय लागली म्हणजे काय ते उतरणाच खाली. फोटो बी काढू दिना नीट. घेच मला घे घे एक बी फोटो तर स्वतःचा, म्हणजे तिच्या एकटीचा तर एकही फोटो तिने काढू दिला नाही. कारण तिने आणखीन बघितलं नाहीये ना एवढं सगळं, त्याच्यामुळे तिने तसं करू लागली. गेल्या वेळेस बघितलं होतं पण असं म्हणजे मिरवणूक काय ते गणपती ज्या दिवशी आले होते त्या दिवशी आम्ही गेलो नव्हतो. नंतर 3-4 दिवसांनी आम्ही गणपती बघायला गेलो होतो. तर तेव्हा तिने फोटो वगैरे काढू दिले होते. पण आता कसं काय ते ढोलांचा वगैरे आवाज, गर्दी, गोंधळ, त्याच्यामुळे तिनं तसं केलं, फोटो काढूच दिले नाहीत. कसं काय होतं बाबा, तू काय बघायला गेली होती? जय बाप्पा जय बाप्पा कुठं होते? जय जय कुठे होते बाबा? कुठे गेलती तू जय जय बघायला? सांग बरं मला, कुठे गेली होती जय जय करायला? घरात असल्या 3-3 वेळा जाऊन तिथं देवाऱ्यापाशी पाया पडती आणि बाहेर किती जाते तिला म्हणलं कर बाबा जय जय कर, जय जय कर. अजिबात नाहीच केली तिनं. ही आगाव आहे, ही गाबडीले आगाव आहे. तर चला आता सासू सासरे पण येणार आहेत, मला स्वयंपाक करायचाय. भात बनवलाय, चपाती भाजी आणि मोदक एक बनवायचे राहिले, ते सगळं बनवून देते. ह्या पुरीला खाऊ घालते भात आता थोडासा आणि लागते कामाला. मिस्टर गेले त्यांना आणायला, येतील 7-8 पर्यंत. आता किती आता 5:30 झालेले, 7-8 तर त्यांना वाजतेच. वाटलंच तर आणखीन जास्त पण होईल टाइम, कारण की आज ट्रॅफिक खूप असणार आहे पुण्यामध्ये. खूप म्हणजे खूप जास्त, गाडी चालवायला बी म्हणजे जागा नसते आणि सिटीमध्ये तर खूपच जास्त ट्रॅफिक, तर काय बघायचं कामच नाही. त्याच्यामुळे वेळ पण लागू शकते. नगर मार्गे यायला लागले तर, आणि नगरचा रस्ता तर एकदम भंगार, नुसते खड्डे 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 खड्डे, जिथं तिथं. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना नगर मार्गे, तर पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. चला लागते कामाला. आणि हो, तुम्हाला ते 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि गणपती कसा वाटला, गणपती बाप्पा कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते गणपती बाप्पा आवडले ते पण सांगा. आणि ते जे पूर्ण काय ते ड्रम प्लास्टिकचे जेवढं काय लावलेलं होतं ना, काय ते त्याला प्लास्टिकचं सगळं जे सामान लावलेलं होतं ना, तो गणपती कसा वाटला आहे का नाही, एकदम वेगळी आयडिया.
किस दे, किस दे, फ्लाइंग किस दे, दे ना बाबा फ्लाइंग किस, जा बाबा, मग मी नाही बोलत तुला, फ्लाइंग किस दे, दे ना, पप्पाला दिलती ना आता, पप्पाला केली होती ना तू फ्लाइंग किस दिलती ना पप्पाला, आता दे ना फ्लाइंग किस, नीट नीट ना नीट, तसं नाही, नीट नीट द्यायची, लई पोरगी आहे. मनावरच सगळं, मनात असेल तरच मी देणार, नसता नाही देणार मामा. हा नाही 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 नाही, कसं नाही नाही नाही, जिपका दाखवायला सही, नाही नाही नाही, नो 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 कसं करते तुला, नो नो कसं करते, बरोबर, नो 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 मामा, नो 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 नो. किती माया करा ग, एवढं माया यायचं राहत ही शंभर ना, कधी कधी रडायला राग येत आहे. चलो, तर मी ना आता बनवायला लागले स्वयंपाक, म्हणजे भाजी वगैरे झालेली आहे, भाजी झाली, भात झालाय, चपातीचं पीठ जे आहे ना ते पण मळून ठेवलेलं आहे, आणि जे मला मोदक बनवायचे ना त्याचं पण पीठ मी मळून ठेवलेलं आहे. आता मोदकांचं सारण पहिल्यांदा मी बनवून घेणार आहे आणि मग चपात्या करणार आहे, आणि ते थंड झाल्याच्या नंतर मग मोदक बनवायला घेणार आहे. तर इथं कढई ठेवलेली आहे, इकडे शेपूची भाजी झालेली आहे, आणि इथं मोदकाचं पीठ, आणि इथं चपातीचं पीठ, आणि ह्याच्यामध्ये आहे भात, आणि आमची मऊ आहे तिकडं. चला आता पटकन कढईमध्ये थोडंसं तूप टाकते. मग अशीच मी ना हे करून घेतलंय, खोबरं जे असते ना ते खिसून घेतलंय, आणि गुळाचे बनवणार नाहीये, साखराचे बनवणार आहे. मगाशी जे फोडलं होतं ना नारळ, तर ते मी खिसून घेतलंय, साखर, काजू बदाम आणि विलायची शेट, विलायची विसरले मी, विलायची नाहीये. मग आता हे सगळं याच्यात मिक्स करून घेते. कढईत टाकले तूप, आता ह्याच्यात टाकत थोडेसे काजू बदाम, जे की फ्राय होतील. आता करपायला लागली, साखर पण टाकली आता मध्ये, काजू बदाम करपले थोडेसे. तर सारण आता इथं तयार झालेलं आहे. तर इथं माझे मोदक बनवून झालेले आहेत. आता हे फ्राय करणार आहे मी. कढई ठेवली आहे, उकडीचे बनवणार नाहीये कारण जरा पातळ झालंय, उकडीची नाही बनवणार, फ्राय बनवणार आहे. तर आता कढई ठेवली, तेल टाकते आणि फ्राय करून घेते पटकन. इथं माझे मोदक ना फ्राय करून झालेले आहेत, आणि इकडे घेतलेले आहेत गणपती बाप्पाला ठेवायला. तर इथं आता मोदक इथे ठेवलेत. आरती पण मगाशीच लावली होती, अगरबत्ती संपली होती म्हणून आता अगरबत्ती लावली. आणि आमच्या भाऊला आता खायचे मोदक. मोदक खायचं पिल्लूला माझ्या, फर्स्ट टाइम खाणार आहे बरं तिनं मोदक. चल ती हो ती मम्मा मोदक दे ग मम्मा, चल चल तिकडे तिकडे देते, तिकडचे देते तुला. ये खाल्ला, कसलाय पिल्लू, छान छान आहे का, छान छान आहे का मला सांग. हा तिकडे जे बाप्पाला पण ठेवले तर तोंडात आहे तिच्या, आणखी तोंडातलं संपल्याशिवाय दुसरं पोरगी घेतच नाही तोंडात. आता दे, आता दे मम्मा, आता संपलं माझ्या तोंडातलं. काय, हा हो हातात आहे, हातात हातात आहे, माझ्या हातात आहे. मी देते ना, सर्वी पाहिजे असते तिला. खा ना, छान 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 बाबा, छान छान खा. उगी उडी उडूला तोडायला लागली. हा आशे खायचे असते बाबा. कोण आलंय बाबा, आबा आले तर मऊचे. मोडा कोण आलंय, आबा यम 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 बोलो यम म्हणते. बघा आबा आलेत बाबा, बघा आबा मोठे कुठे बाबा, मोठे कुठे आहेत बाबा, म्हण ना. कुठे गेलते, कुठे गेले होते का तुला सोडून. बघायला गेली बघ तिचा बाबाकडे, बोल की, बोल ना.
आले तरी बाबा बघ 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 की तिकडे बघ बर बघ की तिकडं बाई मोठे आले तरी बाबा मोठे आले तरी बाबा मऊच्या बोल कसं करायचं असते आल्या आल्या पाया पडते घेऊ जा का तुला नको जा घ्या जा पड जा घेतो तुझा बट्टप घ्यायलेत बाबा ती घरचाच आहे जा की घे जा तुझा जा ना माऊ राहू द्या की नंतर काढायला येईल की तो काही मोठे आले आल्या बाबा मोठे तुक तुक तिकडे तिकडे बाबा तो बोल तिकडे आता बोलणार नाहीत का फोनवर बोलत नाहीस नाही आता बोलत नाहीस का तू बघ काय म्हणायला लागला तू का बोलत नव्हतीस मला तू फोनवर बोलत इथं बस खाली बस, खाली बस, खाली बस. खाली बसा पप्पा कुठे गेले मग पप्पा 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 तू काय ते पप्पा तो गावाला बोल मोठ्याला बोल बघ बरं त्याला गंमत दे सोडून गंमत बघा ती गंमत आंघोळ करायला पिलू झोपीत सुद्धा मला दिसू लागली माही कशाचे दाणे द्यायचे खायला पप्पा खायला देवाचा ती लावली नव्हतं का मग सकाळी द्यायला येईल ना का आताच द्यायचे हाय बरीच आहे की थोडा आहे एवढा एवढा बघ तुला काय आणलंय काय खायचं तुला हाय का गोड गोड खायचं ते बाप्पाचा प्रसाद आताच तिनं खाल्लंय गोड काय बाबा बघ ती काय आणली बाबा तुला बुंदी ए बुंदी आणली मग वाटी आणखी माई वाटी घेऊन येतो एक दोन दाणे घ्या ते आताच खाल्लंय की नाही खात प्रसाद हे बघ ठेव ठेव तो बघ. बुंदी तू खा हाताने तुझ्या हाताने तुझ्या बघ, हाताने. तुझ्या हाताने तुझ्या हातात. तुझ्या हाताने खा ना खा बघ तुझ्या तुझ्या हाताने खा ठेव दे. खा खा देव बाप्पाचा प्रसाद खा चालून टाकशील बरी घे ना तुझ्या हाताने पिल्लू उचल उचल खा उजव्या हाताने काय मुलकाय महिला तिकडे काय बसाले आमच्याकडे बघा ना खा माय हा, देवाचा घे प्रसाद आहे घे ग माई खा जे जे करून खा जे जे कर असे होते इकडे बघ हे बघ असे जे खा की नुसतंच मध्ये हात घालायलीस जे जे करून खा